नमस्कार सर्वांना, कशा आहात सगळे? स्वागत आहे तुमचं प्रणित किचनमध्ये। तर मी आज तुमच्यासाठी घेऊन आले आहे छान अशी बुंदीची कढी। तर एकदम साधी, सिंपल आणि पटकन होणारी रेसिपी आहे। मी ही रेसिपी संडेला बनवलेली होती, खूप छान झाली। बाजरीच्या भाकरीसोबत तर एकच नंबर लागते। चला मग जास्त वेळ न घालवता आपण डायरेक्ट रेसिपी पाहूयात। त्या अगोदर सर्वांनी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। चला आता आपण रेसिपीकडे जाऊया। कढी बनवण्यासाठी मी एका भांड्यामध्ये 2 वाटी दही घेतलेला आहे आणि 2 चम्मच मी बेसन पीठ यूज केलेला आहे। बेसन आणि दही व्यवस्थित असं फेटून घ्यायचं आहे 1-2 मिनिट छानपैकी। थोडंसं पाणी पण तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकता आणि वरून थोडंसं चवीप्रमाणे मीठ टाकून द्यायचं आणि थोडीशी हळद पण टाकलेली आहे। छान असं 1 ग्लास पाणी मी याच्यामध्ये ॲड केलेलं आहे आणि पुन्हा एकदा छानपैकी फेटून घेतलेलं आहे 1 मिनिटभर। आता आपण फोडणीची तयारी करून घेऊया। कढईमध्ये मी थोडंसं तेल ॲड केलेलं आहे। पहिल्यांदा मी बॉबी तळून घेतलेली होती आणि बाकीचं तेल काढलं आणि कढईमध्ये थोडंसं तेल शिल्लक ठेवल्यानंतर थोडीशी मोहरी टाकली, हिरवी मिरची बारीक चिरलेली आणि बारीक चिरलेला लसूण टाकला, 2 सुक्या मिरच्या टाकल्या, कढीपत्ता टाकला। मी जिरे वगैरे काही टाकलेले नाही आहे कारण जिरं संपलेलं होतं, मग त्याऐवजी मी जिरा पावडर यूज करणार आहे। छानपैकी सगळं परतून घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये आपण थोडीशी हिंग टाकणार आहोत। हिंग टाकल्यानंतर आपण आता बाकीचे मसाले ॲड करून घेऊयात। हिरवी मिरची टाकलेली आहे पण जास्त तिखट नाही आहे, मला थोडेसे मसाले टाकलेली कढीत खूप आवडते, त्याच्यामुळे मी मसाले याच्यामध्ये ॲड केलेले आहे। जिरा पावडर टाकली, लाल मिरच पावडर टाकलेली आहे। व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आणि वरून जे आपण मिश्रण तयार करून घेतलेलं होतं कढी बनवायचं, दहीचं आणि बेसनचं, ते याच्यामध्ये ॲड करायचं। 1 ग्लास पाणी आपण फेटताना टाकलं होतं आणि 1 ग्लास पाणी आपण आता कढी तयार करताना टाकणार आहोत। 10 मिनटं छान असं त्याला घट्ट होईपर्यंत शिजवून घ्यायचं आणि वरून आपण खारी बुंदी टाकणार आहोत। ही हल्दीरामची खारी बुंदी मी यूज केलेली आहे। या कढीला आपल्याला जास्त शिजवायची गरज वगैरे नाही आहे कारण आपली कढी व्यवस्थित शिजलेली आहे। बुंदी टाकल्यावरती गॅस बंद करून घ्यायचा, वरून खूप सारी कोथिंबीर टाकून द्यायची आणि झटपट अशी मस्त आपली बुंदीवाली कढी तयार झालेली आहे। बिलूच्या पप्पांना बाजरीच्या भाकरीसोबत कढी चुरून खायला खूप आवडते आणि मला राईससोबत आवडते, म्हणून माझ्यासाठी मी राईस बनवले, त्यांच्यासाठी भाकरी बनवली आणि त्यांचेच फेवरेट पोंगे पण तळून घेतलेले होते। अशा पद्धतीने माझं संडे स्पेशल मस्त थाळी तयार झालेली आहे। तुम्ही पण माझ्या पद्धतीने ही अशी कढी ट्राय करून नक्की पहा, तुमच्या फॅमिलीला खाऊ घाला आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि जाता जाता एक घास खाऊन जा आणि चला सगळ्यांना